सतत नामस्मरण केल्यावर येणारे मुख्य अनुभव. आकरण आनंदीची स्थिती. बाहेर काही चांगले घडलेले नसतानाही तुम्हाला आतून प्रचंड आनंद आणि प्रसन्नता वाटू लागते. अनुभव. मनात एक प्रकारची कारंजे फुलल्यासारखे वाटते. यालाच अध्यात्म आत्मानंद म्हणतात. कसलंही ओझं मनावर राहत नाही. विचारांचा वेग मंदावणे. सामान्यतः मनाला विचारांची गर्दी असते, पण सततच्या नामस्मरणामुळे दोन विचारांमधील अंतर वाढते. अनुभव. मन आरशासारखं स्वच्छ होतं. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही विचार करू शकता आणि हवं तेव्हा शांत राहू शकता. त्यामुळे ओव्हर थिंकिंग पूर्णपणे थांबते. वेळेचे भान हरपणे. जेव्हा तुम्ही नामात गुंग असता तेव्हा तुम्हाला काळाचे भान राहत नाही. अनुभव. तुम्ही तासनतास जप करत बसलात तरी तुम्हाला ते काही मिनिटासारखे वाटते. हे लक्षण आहे की तुमचे मन शून्य अवस्थेकडे जात आहे. अंतर्ज्ञान जागृत होणे. सततच्या नामस्मरणामुळे तुमची बुद्धी ऋणभरा सत्य जाणणारी होऊ शकते. अनुभव. भविष्यात घडणाऱ्या घटनांची किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचारांची तुम्हाला अधिक पुसटशी जाणीव होऊ लागते. संकटाची चाहूल लागल्यास तुमचे नाम आपोआप अधिक वेगाने सुरू होते. शरीरातील ऊर्जा आणि स्पंदने. नामस्मरणामुळे शरीरातील कुंडलिनी शक्ती किंवा ऊर्जा चक्रे सक्रिय होऊ लागतात. अनुभव. हाताच्या तळव्यावर, टाळूवर किंवा पाठीच्या कण्यामध्ये मुंग्या आल्यासारखे किंवा उष्णता, थंडावा जाणवतो. कधीकधी संपूर्ण शरीरातून विजेचा सौम्य प्रहार गेल्यासारखा कंपने जाणवतात. नाम अंतर्मनात रुजणे. हा एक खूप सुंदर अनुभव आहे. अनुभव. तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तुम्हाला जाणवते की मनात नाम आधीच सुरू आहे. तुम्ही कोणाशी गप्पा मारत असतानाही मागच्या पडद्यावरून म्हणजे बॅकग्राऊंड नाम सुरू असल्याचे तुम्हाला जाणवते. यालाच अजप किंवा जाप सिद्ध होणे म्हणतात. गुरूच्या अस्तित्वाची प्रचिती. अनुभव. तुम्ही एकटे असतानाही तुम्हाला कोणीतरी सोबत असल्याचा भास होतो. कधी चंदनाचा किंवा सुगंध अगरबत्तीचा वास अचानक येतो. कठीण प्रसंगात अगदी योग्य वेळी कोणीतरी मदतीला धावून येते, जे गुरूचेच रूप असते. निसर्गाशी आणि प्राण्यांशी जवळीक. तुमची ऊर्जा इतकी सात्विक होते की मुकी जनावरे किंवा पक्षी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. तुमच्या स्वभावात प्रचंड करुणा आणि प्रेम निर्माण होते. महत्त्वाची सूचना. हे अनुभव प्रत्येकाला येतीलच असे नाही आणि ते येण्यासाठी नामस्मरण करू नये. अनुभवापेक्षा अनुवृत्ती, स्वभावातील बदल जास्त महत्त्वाचा आहे.